गेल्या 2 महिन्यांपासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती। अखेर मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा घेतलाय। मात्र त्यानंतर राजीनाम्याचं जे कारण मुंडेंनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं, ज्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला। पाहूयात। श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे। अखेर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला। सरपंच संतोष देशमुखांची हत्या मुंडेंच्या जवळचा कार्यकर्ता वाल्मिक कराडच्या गँगनं किती क्रूरतेने केली याचे फोटो समोर आले आणि पुढच्या काही तासातच धनंजय मुंडेंनी पीएच्या माध्यमातून आपला राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांकडे सोपवला। श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा स्वीकारल्याचं सांगितलं आणि पक्षप्रमुख अजित पवार यांच्यासह भुजबळांनी नैतिकतेने मुंडेंनी राजीनामा दिल्याचं म्हटलंय। त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलेला आहे। पण आपल्या पक्षप्रमुखांच्या वक्तव्याला काही मिनिटं होत नाहीत तोच धनंजय मुंडेंनी एक ट्विट करून वादळ उठवलंय। राजीनाम्याचं कारण त्यांनी वैद्यकीय असल्याचं सांगितलंय। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे। तसंच न्यायालयीन चौकशी देखील प्रस्तावित आहे। माझ्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिलाय। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे। अजित पवार म्हणतायत नैतिकता आणि स्वतः मुंडेंचं म्हणणं आहे वैद्यकीय कारण। आता राजीनाम्याचं नेमकं कारण काय यावरून वाद निर्माण झालाय। वाल्मिक कराड सोबतच्या संबंधातून होणारे आरोप, नैतिकता की वैद्यकीय कारण? धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे, हे सगळ्यांनी बघावं आणि वाचावं। त्याच्यात नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये, हा पहिला मुद्दा। आय सीक क्लॅरिफिकेशन की नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय, ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते। काही फालतू कारण देतात, वैद्यकीय कारण नाही तर नैतिकता। 3 महिने नैतिकता तुमची काय कुठं लपून बसली होती का? तुम्ही झोपला होता का? कुणीही काही पतंग उडवायला गेलं की नैतिकता, मी आजारी आहे वगैरे, हे सगळं साफ खोटे परिणाम फक्त लोकांमुळे आणि देशमुख परिवाराच्या लढ्यामुळे आहे। मी एकच म्हणणार आहे की ते राजीनामा नैतिकताच्या आधारावर नाही, हकालपट्टी झालेली आहे। राजीनामा घेतला गेलेला आहे, हकालपट्टी करण्यात आलेली आहे। तरी पण असा एक म्हण आहे, रस्सी जल गई पर बल नहीं गए, रस्सी जल गई पर बल नहीं गए असं आपल्याला दिसतोय। वाल्मिक कराड त्यांच्या सोबतच्या व्यक्ती आहे, तो त्यांना स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे होता, तरी पण दिला नाही। आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होतात, सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी का रात्रीच सल्ला दिला? अरे तुम्हाला लाज नाहीये, लाज नाहीये। म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे। विशेष म्हणजे ज्या नैतिकतेवरून अजित पवार मुंडेंचा राजीनामा आल्याचं सांगतायत, त्याच नैतिकतेचा डोस त्यांनी मुंडेंना 16 फेब्रुवारीलाच दिला होता। नैतिकतेवरून ज्याला त्याला आपला निर्णय घ्यायचा असतो असं अजित पवार यांनी सूचकपणे धनंजय मुंडेंना सांगितलं होतं। पण मुंडेंचा राजीनामा येईपर्यंत 4 मार्चचा दिवस उजाडला। आरोप
जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना. आता तुम्ही प्रश्न विचारला, सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं. शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देवाच्या काठीचा आवाज येत नाही पण न्याय मिळतो असं म्हणत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. FIR पासून ते आता यांची विकेट पडण्यापर्यंत, सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलं. देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो, हे मला या ठिकाणी मिळालं. धनंजय मुंडे 302 मध्ये आरोपी, राजकीय गुंड मित्र वाचवण्याचं काम केलं यांनी. आता हा मात्र एक आहे, आता उशीर असू नये तर काय असो, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं आभार मानलं पाहिजे की त्यांनी लाद घालून याला बाहेर काढलं. काल आपण कधी मागणी केली नव्हती, पण काल मात्र आपण फडणवीस साहेबांकडं आणि अजितदादांकडं मागणी केली की याला लाद घालून बाहेर काढा. आता नसता उद्रेक होणार आणि मग त्याला रोषाला सामोरं तुम्हाला जावं लागेल. तर आदित्य ठाकरेंनी मुंडेंच्या राजीनाम्यावरून वेगळाच दावा केला. राजीनाम्यासाठी रात्री मुख्यमंत्री फडणवीस स्वतः अजित पवारांच्या घरी गेले असं आदित्य ठाकरे म्हणाले. आपल्याला माहिती देतो अजून एक गुपित, काल रात्री मुख्यमंत्री एका गाडीतून बसून उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले आणि एक बैठक झाली आहे. मुख्यमंत्री स्वतः बोलून घेऊ नाही शकत, मुख्यमंत्र्यांनी आधी कळत नाही. आणि आज आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारण जेवढं घाणेरडं होत चाललेलं आहे. कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला फंड नाही देणार, कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला अधिकार नाही देणार, पण एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाहीत, स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाहीत. हे सरकार बरखास्तच केलं पाहिजे. एखादा राक्षसही हादरून जाईल इतक्या क्रूरतेनं वाल्मिक कराडच्या गँगनं सरपंच संतोष देशमुखांची हत्या केली. कोयता, गॅस पाईप, क्लच वायर, लाकडी दांड्यानं एका पाठोपाठ एक वार केले गेले. संतोष देशमुख जीवाच्या आकांतानं ओरडत होते पण हे राक्षस मात्र हसत होते. मारहाणीचा आणखी एक फोटो समोर आलाय. ज्या पाईपनं देशमुखांना मारलं तो पाईप तुटून त्याचे 15 तुकडे झाले. म्हणजे या पाईपचे तुकडे होईपर्यंत संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आवाज येत आहेत ना, ते जे फोटोमुळे महाराष्ट्राच्या आया बहिणी ज्या रडत आहेत, महाराष्ट्राच्या घराघरामध्ये या सरकारला ज्या शिव्या दिल्या जात आहेत, त्याच्यामुळे या राजीनामाला, नाही तर राजीनामाही आला नसता. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणारच नाही. अरे बाप हरवलाय रे, बापाची रिप्लेसमेंट होऊ शकते का? काय न्याय द्यायचा तुम्ही? त्यांना फाशी द्याल, बापाच्या रिप्लेसमेंटचं काय? आयुष्यभर ती छायाचित्र त्यांना छळत राहतील आयुष्यभर. त्या पोरीला, त्या पोराला असा मिनिटाला समोर येईल की माझ्या बापाला असा मारला. महाराष्ट्राच्या दृष्टीने इतकी निर्गुण हत्या आजपर्यंत कधी झाली नव्हती आणि देव करो यापुढे कधी न हो. मंत्रिपदावरून धनंजय मुंडेंची हकालपट्टी झाली आहे, पण आता आमदारकीवरूनही अंजली दमानिया यांनी इशारा दिला. आमदारकी रद्द होईपर्यंत लढेन हीच संतोष देशमुखांना खरी आदरांजली असेल असं दमानिया यांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे आणि माझी आदरांजली संतोष देशमुखना, मी त्यांचा राजीनामा सोडा, त्यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर मी जाऊन पुन्हा एकदा बीडला येऊन डोकं टेकेन संतोष देशमुखांपुढे की माझी आदरांजली तुम्हाला ही असेल. खबरदार, जर परत संजय राठोड सारखं यांना तुम्ही या ना त्या मार्गाने परत आणण्याची जर हिम्मत केलीत तर मात्र जनता आणि मी, मला बाकीच्यांचं नाही माहिती, पण मी इतकी वेड्यासारखे लढेन आणि तुम्हाला जे उखाडायचंय ना तुम्ही उखाडा. मी लढल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी याआधीच दिलाय. त्यानुसार 4 दिवसांआधीच वाल्मिक कराडला आरोपी नंबर 1 ठरवत 8 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल झालं.
आणि आता धनंजय मुंडेंची राजीनाम्याच्या स्वरूपातून हकालपट्टी झाली आहे. विनायक डावरुंगसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.